बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ व परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी बहुजन समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, आज बदल दो, या देशामध्ये संविधानाचे रचिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबांच्या संविधानामुळे जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला, ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम करण्याच्या ऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम करण्याच्या ऐवजी कुठलीच अशी अवकात नव्हती, त्या माणसाची अवकात या देशामध्ये जर कोणी तयार केली असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। हे यांनी विसरता कामा नाही। देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवल्या गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का? ह्या देशामधल्या दबाकुचल्या लोकांपासून गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे। हे संविधानच म्हणजे ह्या देशातला जो फकीर असेल त्याच्या सुद्धासाठी तो संविधान कामाचा आहे। ह्या देशातला राजा जो कोणी असेल स्वतःला म्हणणारा त्याच्यासाठी सुद्धा देखील हे संविधान कामाचं आहे। एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून ह्या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून या अमित शहानी जे या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे, हे म्हणतात की भगवान इतने बार अगर भगवान का नाम लिया होता तो आप स्वर्ग में चले जाते। माझं हे म्हणणं आहे की खरंच अमित शहाला जर स्वर्गात जर जायचं जर असेल तर त्यांनी ह्या मनुस्मृतीचं खरोखर पूजन करावं आणि हे केंद्रीय मंत्रीचे पद आहे, जे गृहमंत्र्याचं पद, हे याचं त्यागपत्र देऊन टाकावा। एवढं त्यांना जर प्रेम असेल भगवानाविषयी, आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी काही देणं घेणं नाही, पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकात नव्हती, ह्या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असेल तर आमच्या करता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत। आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही, पण आमच्यासाठी देव जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत। आम्ही याकरता आम्ही त्या अमित शहाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिला पाहिजे। त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात यावं आणि त्यांच्या पार्टीने त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची माग आहे। सूर्यवंशीची म्हणजे मृत्यू झालेला नाही, तर त्या ठिकाणी जे 2-3 जे पीआय आहेत त्याच्यामध्ये जे घोरवाड नावाचा जो पीआय आहे तो जातीवादी पीआय आहे। कारण की त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोंडार ह्या ठिकाणी जी घटना झाली होती अक्षय भालेराव प्रकरणामध्ये, तो त्या ठिकाणी खरोखर ते मुख्य आरोपी असल्यासारखा आहे। कारण की सगळ्या गोष्टी तो एक जातीनं मराठा आहे आणि त्यांनी तो म्हणजे आपण जात मोठी असल्यामुळे त्याच्या जातीच्या काही लोकांनी हे कृत्य केले, ज्याची मनुवादी मानसिकता आहे। अशा लोकांना पाठबळ आणि अशा लोकांना पाठीमागा घालायचं काम हा घोरवाण करतो। त्याच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीची ही हत्या झालेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी हे काय मृत्यू पावलेला नाही, तर केवळ तो त्याची तिथल्या पोलीस प्रशासनानं डोक्यात जात ठेवून हत्या केलेली आहे। त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो।